काव्याला गाडीमध्ये ढकलण्यात आले आणि खिडकीतून तिने आपल्या सावत्र आई शोभाला तिची सख्खी मुलगी कामिनीला मिठी मारताना पाहिले. तिच्या चेहऱ्यावर जिंकल्याचे हसू होते. आज काव्याचे लग्न होते, पण तिला स्वतःच्या नवऱ्याबद्दल काहीच माहीत नव्हते. एवढेच माहीत होते की तो कोमात होता आणि त्याने गव्हाणे कुटुंबाला 1 कोटी रुपये दिले होते. गव्हाणे कुटुंबाला त्याची खरी मुलगी कष्टात ठेवायची नव्हती, म्हणून त्यांनी काव्याला तिच्या दत्तक मुलीला एका वस्तूसारखे विकले. काव्याच्या मनात कडवटपणा उमटला. तिने ड्रायव्हरला हळूच विचारले, माफ करा, पण तुमच्या मालकाचे नाव काय? ड्रायव्हरने आरशातून तिच्याकडे थंड नजरेने पाहिले आणि उत्तर दिले, कोण आहे हे महत्वाचे नाही, फक्त ते लक्षात ठेवा, तुम्ही आयुष्यभर फक्त त्यांच्याच मालकीचे आहात. मृत्यूशिवाय काहीही बदलणार नाही. काव्याचे हृदय धडधडू लागले. तिला आठवले की लग्नाच्या करारात एकच अट होती, कोणत्याही परिस्थितीत घटस्फोट होणार नाही. थोड्या वेळात गाडी एका जुन्या वाड्यासमोर गाडी थांबली. तिने काही कळायच्या आतच माधवने तिला एका खोलीत ढकलले. मालक आत आहे. खोलीत पाऊल टाकताच एक भयंकर दुर्गंधी तिला असह्य झाली. काव्याला उलटी होईल असे वाटले, पण पुढील दृश्य पाहून ती स्तब्ध झाली. रुद्र गायकवाड कुटुंब हे भारत देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब होते आणि आर.के. कंपनीचा CEO, जगाच्या अर्ध्या अर्थव्यवस्था नियंत्रण करता होता. किशोरवयातच आर्थिक मासिकाच्या पृष्ठभागावर झळकलेला हा हुशार तरुण, पण आता तो या छोट्याशा अस्वच्छ खोलीत एका निर्जीव वस्तूसारखा पडला होता. रुद्र कोमात गेला होता आणि त्याच्या कुटुंबाने त्याला दुर्लक्षित केले होते. ती स्वतः देखील तिच्या कुटुंबाने टाकलेली होती. हा विचार मनात येताच काव्याच्या डोळ्यात पाणी आले. तिने स्वतःला सावरले आणि खोली साफ करण्यासाठी साधने शोधू लागली. तिने खोली स्वच्छ केली आणि मग गरम पाण्याने त्याला पुसायचे ठरवले. तो इतका महान व्यक्ती होता आणि आता तिला त्याची काळजी घ्यायची होती. तिने त्याचे कपडे काढले आणि स्वतःशीच पुटपुटली, मी मुद्दाम पाहत नाहीये, फक्त एक साधन समजून दुर्लक्ष करा. ठीक आहे. तिने डोळे बंद करत हात पुढे केला, पण अचानक तिला काहीतरी हालचाल जाणवली. ती किंचाळीच्या तयारीत होती. तो कोमात असताना हलू कसा शकतो? ती पटकन मागे सरकली आणि दाराकडे धावली, पण रुद्र अजूनही शांतपणे पडलेला होता, डोळे घट्ट मिटलेले. तिने खोल श्वास घेतला आणि स्वतःला समजावले, ही फक्त तिची भीती होती. संध्याकाळी बाहेर काही हालचाल जाणवली. एक नोकर मध्यधुंद अवस्थेत आत आला आणि तिला पाहून थांबला. ओ, तूच का ती मुलगी जिला विकला आहे? काव्याचे हृदय तुटले. होय, पण इथे कुणीही नाही का? गायकवाड कुटुंबाला त्यांची पर्वा नाही? नोकर हसला आणि म्हणाला, तो मरायला टेकला आहे, कोण पाहणार त्याला? काव्याने नोकराला जायला सांगितलं आणि रुद्रची काळजी घ्यायला आत निघाली. तेव्हाच तिचा फोन वाजला. घरी, मी तुझी वाट पाहतो आहे. राकेश. तिच्या अनेक वर्षाचं प्रेम तिला आठवले. ते दोघे लग्न करणार होते. राकेशला जर कळले की माझे लग्न एका कोमात असलेल्या व्यक्तीसोबत झाले आहे तर त्याला किती दुःख होईल. तिने पटकन तयारी केली आणि टॅक्सीने राकेशच्या घरी गेली. ती खोलीच्या समोर पोहोचली, पण आत जाण्याआधीच तिला ओळखीचा आवाज ऐकू आला. राकेश, जर मी तुझ्यासोबत नसते तर मला त्या कोमातल्या माणसाचे लग्न करावं लागलं असतं. राकेश म्हणतो, तू गव्हाणे कुटुंबाची खरी मुलगी आहेस आणि काव्या ती फक्त एक बळीचा बकरा होती. आता ती पैशासाठी लग्न करून निघून गेली आहे, त्यामुळे कोणीही म्हणणार नाही की तुम्ही तिला फसवले. काव्याच्या पायाखालची जमीन सरकली. राकेश आणि कामिनी ते दोघं तिच्या पाठीत खंजीर खुपसत होते. ती त्यांच्यासाठी जगायची, त्यांच्यावर प्रेम करायची आणि तो कधीच तिचा नव्हता. काव्या, तू तर हे सगळं पाहिलं नाही का? दरवाजा उघडताच कामिनीने तिचे केस घट्ट पकडले आणि तिला खाली खेचले. तू फक्त आमच्या कुटुंबाची भिकारी होतीस. तुझं आयुष्य संपलं. आता फक्त त्या कोमातल्या नवऱ्याचा मृत्यू बाकी आहे आणि मग तू खरंच एक विधवा होशील. काव्याच्या डोळ्यात अश्रू दाटले. हे काव्याला जणू एका भल्या मोठ्या हातोड्याने ठोकल्यासारखे वाटले. जणू काही ती वेदनेने मरून जाईल. जेव्हा शोभाने तिला गायकवाड कुटुंबात लग्न करण्यासाठी समजावले तेव्हा तिने म्हटले होते,
तुला गव्हाणे कुटुंबात मिळालेले सर्व अधिकार कामिनीपासून हिरावले गेले होते. आता वेळ आले आहे की तू तिच्यासाठी त्याग करावा. हेच तुझं भाग्य आहे. एका वर्षापूर्वी गव्हाणे कुटुंबाला समजले की काव्य आणि कामिनी यांची जन्मानंतर अदलाबदल झाली होती आणि कामिनी ही त्यांची खरी मुलगी होती. कामिनीला सापडल्यानंतर शोभा काव्याला मिठीत घेऊन रडली आणि म्हणाली, तू आयुष्यभर माझी मुलगी राहशील. आम्ही तुला तितकंच प्रेम करू. कामिनी तिच्याकडे निरागसपणे पाहत म्हणाले, काव्या, मला काहीच माहीत नाही. मला तुझ्यावरच अवलंबून राहावे लागेल. कृपया मला सोडून जाऊ नकोस. ठीक आहे ना? काव्यालाही वाटले की तिने कामिनीसाठी काहीतरी केले पाहिजे. तिने आपल्या सर्व संपत्तीचा त्याग केला आणि ते सर्व कामिनीला दिले. अवघ्या एका वर्षात कामिनीने राजधानीतील सर्वश्रेष्ठ सोशलाईट म्हणून आपले स्थान निर्माण केले. पण एका वर्षातच सगळं बदललं. कामिनी म्हणाली, मी ऐकले की तुझा नवरा फार काळ जगणार नाही. तुला घराबाहेर काढलं जाईल आणि तू विधवा होशील. कुटुंबाचं संपूर्ण साम्राज्य माझं होईल आणि तुझ्याकडे काहीच उरणार नाही. तुला घराबाहेर फेकलं जाईल. कामिनी काहीतरी निर्दयतेने बोलत होती. काव्याच्या हातातील ब्रेसलेट हिसकावून ते जमिनीवर फेकले आणि पायाखाली तुडवत होती, जे काही दिवसापूर्वीच काव्याला राकेशने दिले होते. कामिनी पायाने आणखी जोर देत म्हणाली, तुला खूप त्रास होतोय ना? तुझा आत्मसन्मान मी माझ्या पायाखाली तुडवत आहे. काव्याने रागाने तिला दूर लोटले. कामिनी जोरात ओरडली आणि खाली कोसळली. तिच्या चेहऱ्यावरील अहंकार नाहीसा झाला आणि आता ती एक हतबल स्त्री दिसत होती. काव्या, हे काय ऐकेलस? पाठीमागून एक संतापलेला आवाज आला आणि राकेशने काव्याला जोरात दूर लोटले आणि धावत जाऊन कामिनीला उचलले. काव्याचा हात जमिनीत आदळला. तीव्र वेदना तिच्या अंगभर पसरली. राकेश, नाही, काव्याला दोष देऊ नकोस. तिने आपल्याला एकत्र पाहिले आणि ती रागावली असेल. कामिनी रडताना म्हणते. तिचे हात राकेशच्या गळ्यात अलगद धरत थरथरत होते. राकेशने तिला घट्ट मिठीत घेतले आणि काव्याकडे रागाच्या नजरेने पाहिले. काव्या, तू कामिनीचे आई वडील इतकी वर्ष हिरावून घेतलेस, तिच्या जागी राहिलीस आणि तुला अजिबात अपराधी वाटत नाही. त्याउलट तू तिच्यावर हात उगारलास. तू मोठी चूक केलीस. काव्याने त्या माणसाकडे पाहिले जो एकेकाळी तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा, पण आता त्याच्या नजरेत केवळ तिरस्कार आणि राग होता. ती रागाने म्हणाली, तिने तू दिलेलं ब्रेसलेट तुडवलं. पहा. पण राकेशने तिच्या हाताकडे एकदाही पाहिले नाही. तो केवळ रागाने म्हणाला, तू एका तुटलेल्या ब्रेसलेटसाठी कामिनीवर हात उगारलास. मी तुझ्या बाबतीत चूक केली. ते ब्रेसलेट तिच्या प्रेमाची खूण होती. त्यावर त्याचा आणि तिचा फोटो आणि नाव कोरले होते, पण कदाचित त्याने ते नीट पाहिलेले नव्हतं. काव्या गायकवाड कुटुंबाच्या घरात कशी पोचली हे तिला कळलेच नाही. ती अजूनही सुन्न होती, पण घरात शिरताच तिला जोराचा थप्पड बसला. कोणाच्या परवानगीने तू त्याच्या खोलीत गेलीस? समोर एक स्त्री उभी होती. महागड्या कपड्यात, सुंदर स्कार्फ आणि नाजूक मेकअपसह तिच्या मागे काही नोकर उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर उग्रपणा होता. काव्याने तिला ओळखले. हीच होती मनीषा, तिच्या नवऱ्याची सावत्र आहे आणि एकेकाळी प्रसिद्ध अभिनेत्री. काव्याने तिच्या आवाजात थोडा धीर आणत विचारले, मी त्यांची पत्नी आहे. मग मी त्यांच्या खोलीत का जाऊ शकत नाही? त्यांच्यासाठी कुणीही नाही. जर मी नाही गेली तर त्यांची काळजी कोण घेणार? मनीषाने तिला उपहासाने पाहिले आणि रागाच्या स्वरात म्हणाली, तू स्वतःला काय घराची सून समजतेस का? तो मेल्यावर तुलाही बाहेर फेकलं जाईल. माझं एक, आणि जिथं सांगितलं जाईल तिथं राहा, नाहीतर तुला मारून टाकेन. मनीषाच्या नजरेत क्रूरता होती. तिला वाटलं, या बाईला माझं इथे असणं इतकं का खुपतंय? तिच्या मनात विचार आला, मनीषाला तिच्या मुलासाठी हा वारसदार जिवंत ठेवायचाच नाही का? ती संतापली. तो कोमात आहे. मग अजून त्याचं काय करणार तुम्ही? मनीषाने डोळे बारीक केले. तुला वाटतंय तुझ्या लहानशा आवाजामुळे काही फरक पडेल? आजपासून ही खोली तुझ्यासाठी बंद आहे. नोकरांनी खोलीचा दरवाजा बंद केला. मनीषाच्या हसण्याचा आवाज दूर गेला, पण काव्याला मात्र काहीतरी चुकीचं जाणवलं. ती स्वतःशीच उठली. जो माणूस एकेकाळी इतका यशस्वी होता, त्याची ही अवस्था? नाही, मी त्याला असं राहू देणार नाही. तिने त्याच्या काळजीसाठी कंबर कसली. तेव्हा तिच्या फोनवर मीराचा मेसेज आला. काव्या, हे काय चाललंय आपल्या ग्रुपमध्ये? तुझ्याबद्दल सगळे बोलतायत. ती ग्रुप उघडते आणि तिथे तिला तिच्याबद्दल अपमानास्पद गोष्टी लिहिलेल्या दिसतात. मी ऐकलंय की काव्याने 1 कोटीसाठी एका म्हाताऱ्या माणसाशी लग्न केलं.
आणि राकेशला सोडलं. ती गव्हाणे कुटुंबाची खरी मुलगी नाही. तिचा खरा बाप फक्त एक नोकर आहे. तिने लपवून ठेवलं होतं की ती एक सर्वसामान्य मुलगी आहे. काव्याच्या काळजात वेदना झाल्या. तिला कामिनीचा तो विजयी चेहरा आठवला. हे सर्व तिच्या कारस्थानाचा भाग होता.